7 नंबरचा टॉपिक आपल्या टेक्स्टबुक मधला कोणता सेल डिव्हिजन या टॉपिकवर आधारित असलेला हा एक्सपेरिमेंट आहे. तर त्या टॉपिक मध्ये आपण सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन, त्याचे प्रकार, त्याचं इम्पॉर्टन्स आपल्या लाईफ मधलं किंवा इतर सगळ्या ऑर्गॅनिझमच्या लाईफ मध्ये सेल डिव्हिजनची भूमिका खूप महत्वाची असते. तर त्या संदर्भात असलेला जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर आधारित असलेला हा एक्सपेरिमेंट मायटॉसिस. हे मायटॉसिस आपण आज स्टडी करणार आहोत. तर सेल डिव्हिजनचे 2 प्रकार असतात, एक म्हणजे मायटॉसिस आणि एक मिओसिस. तर मायटॉसिस कोणत्या सेलमध्ये घडतं, कशामध्ये घडतं मायटॉसिस? सोमॅटिक सेल्स मध्ये घडतं, बरोबर आहे. सोमॅटिक सेल्स म्हणजे बॉडी सेल्स मध्ये मायटॉसिस घडतं. आणि मिओसिस कोणत्या प्रकारच्या पेशींमध्ये घडतं? मिओसिस गॅमेट सेल्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये मिओसिस घडतं. ओके, आता याच्यातला मेजर डिफरन्स काय? मायटॉसिस म्हणजे काय? इट इज अ इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन इन विच वन पॅरेंट सेल डिवाइड टू फॉर्म 2 डॉटर सेल्स. म्हणजे एका पॅरेंट पेशीपासून 2 पेशी तयार होतात, 2 डॉटर पेशी तयार होतात. या प्रक्रियेला मायटॉसिस असं म्हटलं जातं. आणि यांच्यामधले जे गुणसूत्र आहेत म्हणजे क्रोमोझोम नंबर जो आहे तो मेंटेन केला जातो. म्हणजे पॅरेंट पेशीमध्ये जो काही क्रोमोझोम नंबर असतो तोच क्रोमोझोम नंबर डॉटर पेशींमध्ये येतो किंवा उतरतो. तो रिड्यूस होत नाही, त्याचं रिडक्शन होत नाही, म्हणून याला इक्वेशनल सेल डिव्हिजन किंवा मायटॉसिस असं म्हटलं जातं. आणि हे कशामध्ये घडतं तर बॉडी सेलमध्ये म्हणजे सोमॅटिक सेल्स मध्ये घडतं. आणि ह्याच्या बरोबर विरुद्ध मिओसिस कशामध्ये घडतं? रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये घडतं. याच्यामध्ये काय होतं? 1 सेल डिवाइड टू फॉर्म 2 सेल्स. एका पेशींपासून 2 पेशी तयार होतात, पण त्यांचा जो क्रोमोझोम नंबर आहे याच्यामधला तो रिड्यूस होतो, म्हणजे क्रोमोझोम नंबर कमी होत जातो. म्हणून याला रिडक्शनल डिव्हिजन असं देखील म्हटलं जातं. आता मायटॉसिस आपण काय म्हटलं तर एका पेशीपासून 2 पेशी, 2पासून 4, 4पासून 8, 8पासून 16, 16पासून 32, लाईक वाईज द नंबर इज गोज ऑन इन्क्रीजिंग. आता आपण आपला जो एक्सपेरिमेंट आहे हा मायटॉसिसशी निगडीत आहे. मग याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर मायटॉसिस कशामधला आज आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण ओनियन रूट टिप घेतलेले आहेत. म्हणजे कांद्याची मुळं जे आहेत जिथं वाढ असते तिथं सेल डिव्हिजन फास्ट रेटने होत असतं, म्हणून कांद्याची रूट्स आपण घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मायटॉसिस कसं होतं स्टडी करण्यासाठी घेतलेलं आहे. कारण जिथं ग्रोथ असते तिथं सेल डिव्हिजन फास्ट होत असतं, म्हणून हे मूळ आपण घेतलेलं आहे. ते कुठल्याही प्लांटचं घ्या, फक्त कांद्याचं आपण का घेतलं तर लॅबोरेटरीमध्ये जर कांदे आपण रूटिंगसाठी ठेवले तर त्याचं फास्ट रूटिंग त्याला होतं, आणि म्हणून ते रूट आपण घेतलेलं आहे. आता हे रूट जे आहे ह्याच्यातलं एक रूट आपण 1 किंवा 2 तुम्ही घ्या, हे वॉच ग्लासमध्ये घेतलं. ह्याच्यामध्ये डायल्यूट HCl आपण टाकूया आणि त्याला थोडी हीट द्यायची. बर्नरच्या साहाय्याने जर त्याला असं आपण हीट दिली. हीट का द्यायची तर ह्याचं हायड्रॉलिसिस करण्यासाठी, म्हणजे या रूट मध्ये जे काही पाणी आहे ते पाणी बाहेर काढण्यासाठी आपण त्याला हिटिंग देतो. त्याच्यामुळे काय होणार, याच्यातलं पाणी बाहेर पडणार आणि सेल डिव्हिजन स्टॉप होणार. ते टीप फक्त ठेवायचं, बाकीचा पार्ट जो आहे हा उडवून टाकायचा. त्याच्यानंतर उभे आडवे असे काप द्यायचे. त्याच्यावरती आपण हे ॲसिटोकार्माइन नावाचं स्टेन टाकायचं. कुठलं? ॲसिटोकार्माइन. इट इज अ न्यूक्लिअर स्टेन. न्यूक्लियस स्टडी करण्यासाठी वापरण्यात येणारं स्टेन आहे, दुसरं कुठलं वापरून चालत नाही. आपण त्याच्यातला 1-2 ड्रॉप त्याच्यावर आपण टाकूया. ठीक आहे. त्याच्यानंतर
this slide you keep as it is for 5 to 10 minutes. 5-10 मिनिटं अशीच ठेवायची. कशासाठी? स्टेनिंग प्रॉपर होण्यासाठी. याच्यामध्ये प्रॉपर स्टेन जायला पाहिजे. चांगलं स्टेनिंग झालं तरच मेटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज. प्रोफेज म्हणजे याला आपण पूर्वावस्था मराठीमध्ये म्हणतो. पूर्वावस्था. पूर्वावस्थेमध्ये काय होतं तर सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस क्लिअरली बघायला मिळतो. न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस आणि थ्रेड लाईक क्रोमोझोम्स याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये असलेले बघायला मिळतात. याला प्रोफेज असं म्हणायचं. मेटाफेज याला मध्यावस्था असं म्हटलं जातं. याच्यामधली न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी आहे ही प्रोफेज मधली ही रिमूव्ह होते आणि त्याच्यातले जे क्रोमोझोम्स जे आहेत ते सुटे होतात आणि दे कॅन अरेंज ॲट द इक्वेटोरियल प्लेन. याच्या मध्यगेवर अरेंज होतात आणि स्पिंडल फॉर्मेशन तयार होतं. म्हणजे हे जे तुम्हाला दाखवलंय ब्ल्यू कलरने हे स्पिंडल फायबर्स आहेत. हे स्पिंडल फायबर्स या सेंट्रोमियरला अटॅच होऊन ते क्रोमोझोमला खेचण्याचा प्रयत्न करतात. मेटाफेजमध्ये क्रोमोझोम मिडल स्टेजला येतात म्हणून त्याला मेटाफेज किंवा मध्यावस्था असं देखील म्हटलं जातं. एनाफेज म्हणजे पश्चावस्था असं त्याला म्हटलं जातं. पश्चावस्था म्हणजे ही मेटाफेज नंतरची फेज आहे. याच्यामध्ये हे जे क्रोमोझोम आहेत इक्वेटोरियल प्लेनला अरेंज झालेले हे सेंट्रोमियरला बरोबर कट होतात आणि ते डिस्टिंक्ट पोलला जातात. नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला. अर्धे वरती जातात, अर्धे खाली जातात म्हणून याला एनाफेज असं म्हटलं जातं. एना म्हणजे अवे. क्रोमोझोम्स मूव्ह अवे फ्रॉम द इक्वेटोरियल प्लेन. क्रोमोझोम जे आहेत हे इक्वेटोरियल प्लेन पासून 2 दिशेला जातात, नॉर्थ पोलला आणि साऊथ पोलला. हे कशामुळे जातात तर हे जे स्पिंडल फायबर जे आहेत त्या स्पिंडल फायबरचं कॉन्ट्रॅक्शन वाढतं. ते दोघांना त्या क्रोमोझोमला इकडे खेचतात. त्याच्यामुळे बरोबर सेंट्रोमियरला हे क्रोमोझोम कट होऊन डिस्टिंक्ट पोलला जातात. या फेजला एनाफेज असं म्हटलं जातं. आणि टिलोफेज मध्ये काय होतं तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे द न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपिअर्स अगेन. पुन्हा त्याच्या भोवती सराउंडिंगला न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होते अशी आणि 2 न्यूक्लियस तयार होतात. त्याला टिलोफेज. टिलोफेज म्हणजे एंड फेज. टिलो या शब्दाचा अर्थ आहे एंड, शेवटची फेज, अंत्यावस्था मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो. आणि हे 2 न्यूक्लियस इथे फॉर्म झाले की त्याच्या अंडरगोज सायटोकायनेसिस घडतं आणि सायटोकायनेसिस झालं की बरोबर मध्ये ही पेशी डिवाइड होऊन ह्या अगोदरच्या एका पेशीपासून 2 डॉटर पेशी तयार होतात.